छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना सप्त नद्यांच्या जलाने त्यांचा अभिषेक झाला होता, त्यावेळी खान मुकरबाने त्यांना पकडलं, त्यावेळी त्यांची डोक्याची केस पूर्ण शून्य केली, दाढी शून्य केली. 7,500 धनगर जे आंब्या घाटाच्या वरती कुऱ्हाड पाजवून बसायचे, छत्रपती संभाजी महाराजांच्या शिक्क्याशिवाय कुठं काही करता यायचं नाही, ते तिथे बसले होते. त्यांना खबर मिळाली नाही की संभाजी महाराज यात आहे. त्यांना जर कळालं असतं की हिंदवी स्वराज्याचं संरक्षक त्यात आहे, तर धनगर म्हणजे तुम्हाला माहित आहे त्यांनी कापून काढला असतं खान मुकरबाच्या सेनेला. त्यांनी सांगितलं आमचा एक साधारण कैदी आहे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. थँक्यू सो मच. किल्ले पन्हाळगडाच्या पायथ्याला माझं एक छोटस गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे माले. ज्यावेळी किल्ले पन्हाळगडाला वेढा पडला आणि त्या वेड्यामध्ये ते माले गावाचा उल्लेख आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट आमच्या गावात झाली. त्या गावात माझा जन्म. गावामध्ये गणपती असायचा आणि आम्ही लहान असायचो आणि त्यावेळी मी विचार करायचो एखादा, त्यावेळी होमगार्डचं प्रमाण जास्त होतं आणि होमगार्ड गावात आला की एक अधिकारी एका खाकी वर्दीमध्ये बघितला की फार मला ऊर्जा मिळायची. त्या होमगार्डची सेवा दिवसभर मी करायचो लहान असताना. आणि पोलीस स्टेशनला गेलं की कायम मला असं उभं राहायला लागायचं कधी काय काम असेल तर. पण मला हे कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की आज मी एका 250 पोलीस जे येणाऱ्या काळात 15 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत, त्यांची सेवा करणार आहेत, त्यांच्या पुढे बोलण्याचं मला भाग्य भेटतंय. ही माझ्या जीवनात सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, ती मिळगत आहे. ते आज या तुमच्या पुढे उभा राहिल्यानंतर मला ही संधी भेटलेली आहे. मला आज आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मी पण तुमच्यातलाच एक आहे. मी फार मोठा वक्ता या फार मोठी अचिव्हमेंट असलेला नाही, तुमच्यातूनच आलेला आहे. माझं गाव माले हे आहे. 10वीला मला 46% मार्क्स आहे, ओनली 46%. 12वीला मला 42% मार्क्स आहे, 42. आणि लहानपणापासून मला पोलीस मध्ये जाण्याचं इच्छा होती. आणि तुमचे त्यावेळेचे प्रतापराव दिगावकर साहेब होते, ते कोल्हापूरला ऍडिशनल SP होते. त्यांनी गणराय अवॉर्ड आमच्या गावाने घेतला. त्यावेळी मी त्या मंडळाचा अध्यक्ष होतो. एक छोटी लहान चड्डी घालून आम्ही कोल्हापूरला जायचो आणि त्यावेळी त्यांनी मला शब्द दिला होता की तुला भरती करायच्या वेळी तू ये, तुला भरती करूया. आणि माझ्या कुंडली सुद्धा लिहिलेलं आहे की मी भारतीय सेनेमध्ये या पोलीसमध्ये भरती होणार म्हणून. आणि त्यावेळी साहेबांनी मला शब्द दिला आणि मी 15 मार्च 2018ला अप्लाय केला तुमच्या मुंबई पोलीसमध्ये. त्यात माझं सिलेक्शन झालं होतं, पण मी ते नाकारलं आणि मी पुढे शिकत गेलो. कारण का एक सैनिक काय करू शकतो, ज्या मुलाला गावामध्ये माझं नाव नारायण आहे, नारायण नावाच्या मुलाला गावामध्ये कोणत्या नावाने संबोधलं जातं तुम्हाला माहितच आहे. यस, मग त्या नावाने संबोधला जाणारा मुलगा सदैव प्रत्येकाची सेवा करणे, म्हणजे गणपती पुढे झाडू मारणे, स्टेजवर झाडू मारणे, हे सदैव केलेलं आहे. मिलिटरीत भरती व्हायचं होतं म्हणून मी डोंगरातून पळायचो. त्यावेळी 35 रुपये स्लीपर आमच्या वडिलांनी घेऊन दिलं होतं आणि 2-3 वेळा ते हरवलं होतं म्हणून ते रोज मारायचे. का चप्पल हरवलंच म्हणून पुढच्या वेळी घेणार नाही, त्यामुळे बिन चप्पल घरात ठेवायचं, बिन चप्पलाचं पूर्ण गावभर भ्रमंती करायची, कारण चप्पल कुठं जाईल म्हणून. मग असे दिवस मी काढलेले आहेत. पण मनामध्ये स्वप्न होतं की एक दिवस स्टेजवर जाऊन बोलायचा मला संधी भेटली पाहिजे. आणि ही संधी प्रत्येकाला भेटते, पण तुमच्यामध्ये ऊर्जा असावी लागते. आणि जर ऊर्जा तुम्ही दाखवली तर तुम्ही या जगामध्ये सर्वात मोठे होणार. आज माझी पत्नी माझ्या बरोबर बसलेली आहे. किल्ले पन्हाळगडावरती मी जातो आणि मी बऱ्याच उशिरानं किल्ले पन्हाळगडावरून खाली येतो. मग रात्रीचे 11:15 वाजतात गडावर मी एका गुरुजावरती बसतो. मग त्यावेळी तिने मला म्हटली तुम्ही एवढा गुरुजाव काय करताय, तिथं बिबट्या, तिथं अंधार आहे, पौर्णिमेची रात्र होती. मग त्यावेळी तिने सांगितलं, मी म्हटलं इथं बसतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण मी करतो. आणि अचानक मी 3 दिवस गडावरती थांबलो. बऱ्याच वेळाने घरी गेलो त्यावेळी मला बऱ्याच शिव्या दिल्या. तुम्हाला माहित असेल, तुम्ही फॅमिली मेंबर पण असेल. आणि मी शिव्या खाल्ल्या आणि त्यानंतर मी विचार केला की मला काहीतरी करायला पाहिजे, मला कविता लिहायला पाहिजे. मी 250 कविता लिहिलेल्या आहेत. माझ्या चेहऱ्यावरती जाऊ नका, माझा चेहरा राखड दिसतोय, पण मी प्रेमावरती पण कविता करतोय. आणि त्या कविता केल्यामुळे आमच्या घरामध्ये भरपूर कल्लोळ झालेला सुद्धा आहे की अशा कविता कशा काय केल्या. कारण प्रेमावर कविता करणारा व्यक्ती कसा असतो,
प्रेमात पडलेला असतो. आणि बऱ्यापैकी तुम्ही आता जॉब करता आहे, म्हणजे तुम्ही आता तारुण्यात आहे, ऐन तारुण्यामध्ये 25 मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही प्रेमात पण असणार आहे, बरोबर. मग त्यामुळं प्रेमात असणारा व्यक्ती हा कविता करू शकतो, पण मला कधी कोण प्रेम करणारच नाही, कारण माझा चेहरा असा आहे की माझ्यावर प्रेम करण्याचं काही नाही आहे. तेव्हा माझ्यावर कोणी प्रेम केलं नाही आयुष्यात. मी दुसऱ्यावर केलं, पण माझ्यावर कोणी केलं नाही. मग त्यावेळी मला अशी कविता सुचली की आयुष्यातून माझ्या निघून गेलीस त्यावेळी झाडावरची पाखरे उडालीत. आयुष्यातून माझ्या निघून गेलीस त्यावेळी झाडावरची पाखरे उडालीत आणि आयुष्याची सारी स्वप्ने सायंकाळच्या प्याल्यात बुडालीत. जीवनात माझ्या आली असतीस, जीवनात माझ्या आली असतीस तर हा ओंडका सुद्धा फुलला असता. तुझ्यासाठी झोपाळाच काय सूर्य चंद्र सुद्धा टांगला असता. आठवण जेव्हा तुझी येते तेव्हा माझा मी असत नाही. आठवण जेव्हा तुझी येते तेव्हा माझा मी असत नाही. आणि ओलावलेल्या डोळ्यातून तुझा चेहरा नीट दिसत नाही. ओलावलेल्या डोळ्यातून तुझा चेहरा नीट दिसत नाही. मी एक सैनिक आहे, मी एक शिक्षक आहे, मी एक साधारण शिक्षक आहे. मग मी हे कसं करू शकतो? मी ज्यावेळी घरावर जातो मला ती बोलत असते की तुम्ही एवढा विषय काय करता. मी एकदा कविता लिहायची छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर, 3 दिवस ती कविता लिहिण्यासाठी मी घरावरती गेलो. मला कविता झाली नाही आणि पौर्णिमा होती. आणि पौर्णिमे दिवशी मी गेलो, सूर्यास्त होत होता आणि मी 4 वाजता जाऊन बसलो बुरुजावरती. सूर्यास्त मी बघितला आणि रात्री 11:30 ज्यावेळी गाडीचा सेल्फ मारायला लागलो त्यावेळी बघतोय तर चंद्र आला होता. आणि त्याच वेळी मला 5 मिनिटात ती कविता सुचली की अवकाशाला घालून गवसनी सूर्य गेला असताना सह्याद्रीच्या काळोखात चंद्राला साथीला शिवरायांचे मावळे आम्ही नाही झुकणार कुणापुढे. जीवाची बाजी लावून आम्ही जिंकू सारे गड किल्ले. तानाजी बाजी यसाजी मावळे आम्ही कणखर सारे. त्यांच्या मातीत आमचा जन्म आम्ही खरंच भाग्यवान सारे. आम्ही शिवरायांचे मर्द मावळे, आम्ही शिवरायांचे मर्द मावळे. 5 मिनिटात सुचलेली कविता, ही 5 मिनिटात सुचलेली कविता आज मला आपल्या अकॅडमीमध्ये येऊन बोलण्याची संधी मिळते. कधी स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण एक व्यक्ती अशक्य तर शक्य करू शकतो, पण तुमच्यात ऊर्जा पाहिजे, तुमच्यात संगत चांगली पाहिजे आणि आयुष्यात काहीतरी करून जायचं याचं स्वप्न तुमच्या मनामध्ये पाहिजे. मित्रांनो, आजकाल स्वप्न घेऊन जगत नाही. आम्ही प्रेमात पडतोय. प्रेमात कुणाच्या? मुलींच्या प्रेमात पडतोय. पण तुमच्या करिअरच्या प्रेमात तुम्ही पडला पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या करिअरच्या प्रेमात पडला तर जग तुमच्या प्रेमात पडते, हे लक्षात ठेवा. मी बुरुजावरती बसतो, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, मी एकदा नाही, माझ्या आयुष्यातल्या 5 वर्षामध्ये 7 वर्ष मी प्राध्यापकाची नोकरी केलेली आहे. त्याचे 5 वर्ष रोज किल्ले पन्हाळगडावरती रात्रीच एकदा तरी मी जातो. मला बरंच ऐकावं लागतं, कधी कधी सांगावं लागतं मी माल्यात आहे, म्हणजे गावात आहे, पण मी असतोय बुरुजावरती. मी बुरुजावरती का? तर मी काहीतरी लिखाण करत असतोय. मी 250 कविता लिहिल्या म्हटलं. मी 2 पुस्तकं लिहिलीत. एका पुस्तकाचं नाव आहे मी का नाही. मी का नाही. मला जर 42% मार्क्स पडत असतील तर मी का नाही, मी प्रोफेसर का होऊ शकत नाही. माझे वडील लहान असताना मला शिवी द्यायचे, कोल्हापुरी भाषेत च्या नावाची शिवी. आणि ती शिवी द्यायचे त्यावेळी मला म्हणायचे तू डॉक्टर आहेस काय, असं मला म्हणायचे ते. मग त्यावेळी मी म्हणायचं अण्णा, इंजेक्शन टोचणारा डॉक्टर होऊ शकतो आणि मी काय आयुष्यात डॉक्टर होणार नाही. पण त्यावेळी माझ्या वडिलांनी म्हटलं होतं की तू काय डॉक्टर आहेस का, च्या नावाच्या शिवीमध्ये. तो शब्द माझ्या डोक्यामध्ये होता. म्हणून ज्यावेळी मी रिटायर झालो त्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये बसलो वारणा इंजिनिअरिंग कॉलेजवर, त्यावेळी मला सांगितलं तुम्हाला पीएचडी सुद्धा करता येते. शेट या परीक्षेत मी ऍडमिशन घेतलं आणि पीएचडी ला मी ऍडमिशन टाकलं आणि योगायोगाने मला पीएचडी ला ऍडमिशन मिळालं. माझी 2 वर्ष पीएचडीची पूर्ण झाली. तर तो विषय आहे मिलिटरी ट्रेनिंगवर. आणि मिलिटरी ट्रेनिंगवरची 2 वर्ष माझी पूर्ण झाल्यात. येणाऱ्या 1 वर्षात माझं 3रं वर्ष पूर्ण होतंय, पीएचडी पूर्ण होते. पण हे करण्यासाठी मी रात्रीचा दिवस एक केला. कोरोना काळामध्ये रात्रभर आम्ही लिहित बसायचो. आम्ही लिहित असताना त्रास घरच्यांना पण व्हायचा आणि मला पण व्हायचा. पण मी हे सोडलं नाही, कारण जर तुमचं टार्गेट तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तुम्हाला PSI व्हायचं असेल, तुम्हाला स्टेजवर बसायचं असेल तर तुम्ही रात्रीचा दिवस केला पाहिजे. नाही की साहेबांना नमस्कार केला पाहिजे की साहेब माझं काहीतरी करा. साहेब तुमचं काही करू शकत नाही. तुम्ही जोपर्यंत काही करत नाही
तुम्हाला साहेब फक्त मार्ग दाखवू शकतात की ह्या रस्त्यानं जा, पुढे स्वर्ग आहे, ह्या रस्त्यानं जा, पुढे तुला चांगलं दिवस येणार आहे, हे साहेब सांगू शकतात, मार्गदर्शक आहेत. आणि मला पण असेच मार्गदर्शक भेटले, त्यांचं आम्ही ऐकलं, म्हणून आम्ही आज तुमच्या पुढे, तुमच्यासारखी महान लोक, मी म्हटलं तुम्ही महान आहात, तुमच्या पुढे बोलायचं धाडस येणाऱ्या 1 वर्षानंतर कुणाचं नसणार आहे. कारण तुम्ही काहीही करू शकता, तुम्ही लोक घडवू शकता, एखाद्या माणसाचं आयुष्य बनवू शकता आणि एखाद्या माणसाचं आयुष्य बिघडवू पण शकता. आणि त्यावेळी तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय करायचं आहे. आणि हेच ट्रेनिंग तुम्हाला, हे ट्रेनिंग मध्ये शिकवलं जात आहे. मला आनंद आहे, साळी साहेबांची मुलाखत 2 वर्षापूर्वी झाली साहेब. आणि मुलाखत कशी झाली, रात्री 11:15 वाजता साहेबांचा मला व्हॉइस कॉल आला व्हॉट्सअपवर. खांद्याला एक अशोक स्तंभ, ड्रेस प्रॉपर घातलेला, फोटो काढून एक त्यांचा डीपी होता. आणि रात्री 11:15 मी उचलला नव्हता कॉल आणि मिस कॉल येऊन पडला. मी बघितला आणि म्हणलं अरे कमिशनरचा फोन आहे, कोण आहे ते. मी टेन्शन मध्ये कुणाला गाडी ठोकली का, कुणाला मेसेज मी उलटा सुलटा केला का, कुठं मर्डर केला का, ह्या टेन्शन मध्ये मी की जाताना काय केलं. आणि 11:15 वाजता साहेबांना मी कॉल केला, जय हिंद साहेब, मी प्रोफेसर येणार सनगर, म्हटलं तुमचा मिस कॉल आला. त्यावेळी साहेब हसलेत आणि मला सांगितलं की तुमचे मी व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघितल्यावर मला एकदम आनंद झाला आणि मी हसलो. म्हणले तो व्हिडिओ कमीत कमी 10 वेळा मी बघितला. एक छोटा शॉट होता, एका मारुती मान्यांचा इतिहास. आणि हे ज्यावेळी सांगितलं त्यावेळी माझ्या जीवनात फार मोठं आनंद समाधान आलं. पण साहेबांना मी त्यावेळी म्हटलं, साहेब कमीत कमी व्हॉइस कॉल तर करायचा नाही का, तुम्ही म्हणजे रेग्युलर कॉल तर करायचा नाही का, तुम्ही व्हिडिओ कॉल केला पण तासभर मी विचारात पडलो की मी केलं काय. माझा बीपी म्हणलं हाय झाला, तर बीपी चेक केला असता तर 180 झाला असता. कारण अधिकाऱ्याचा फोन येणं, त्या पोलिसाचा फोन येणं म्हणजे भीती असते. पण ज्यावेळी साहेबांची माझी मुलाखत झाली, त्यांचा नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह झाला, त्यावेळी मला 60,000 हत्तीचं बळ आलं. का तर एक डीसीपी व्यक्ती आपल्या बरोबर आहे, आपले विचार ऐकतायत, ही फार मोठी ऊर्जा आहे. ती माणसं फार मोठी आहेत, ती छोट्या छोट्या लोकांना ओळखतायत. आणि अशा लोकांच्या सानिध्यात राहिला, त्याच्यावर ज्ञान घेतलं तर फार मोठं ऊर्जा मिळत जाते. मी जनरल जी.डी. बक्षींच्या अंडरमध्ये राहिलो. आमच्या बरोबर जी.डी. बक्षी साहेब, जे आता सैन्य सल्लागार आहेत भारत सरकार, त्यांच्या अंडरमध्ये ज्यावेळी राहिलो त्यावेळी त्यांचं एक व्याख्यान झालं होतं. आणि हे व्याख्यान 2005-06च्या दरम्यान झालं होतं. जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरती एका आतंकवाद्याने त्यांना धमकी दिली आणि त्यांनी आले, त्यांनी असेच बसलेत आणि टेबलवरती त्यांनी असा हात मारला की त्या क्षणाला टेबल फुटला. जनरल जी.डी. बक्षींना तुम्ही कधी बघितलं तर बघा, एक मिशावाली व्यक्ती आहे, फार मोठी व्यक्ती आहे. मग त्यांच्या अंडरमध्ये मी नोकरी केली. त्यावेळी मी खाली बसवायचो, त्यावेळी मी विचार करायचो कधी अशी संधी भेटते का, मला वरती बसायला कधी संधी भेटेल का, हे त्यावेळी मी विचार केला. मी 12वी पास मधून गेलो, BA करायला गेलो. ज्यावेळी नाशिकला बदली झाली सर, आणि BA ला फक्त ऍडमिशन टाकलं, म्हणलं पास होते का होते बघायचं. BA फर्स्ट इयर एक्झाम दिली 55%, BA सेकंड दिली 60%, BA थर्ड दिली ऍग्रिगेट 60% पास झालो. तिथून पुढे MA 3 वेळा विषयातून केले, MA मराठी, इतिहास, राज्यशास्त्र. परत पुढे काय करायचं म्हणतो MPED केलं, MBA केलं, सेट केलं, NIS केलं आणि PhD आता चालू आहे. 2 नॅशनल अवॉर्ड, मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मी घेतला. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा परिषद न्यू दिल्ली मार्फत मिळतो तो पुरस्कार. तो पुरस्कार मला मिळाला NIS मध्ये. विद्यार्थी माझा 43% विद्यार्थी सुद्धा हायर पोझिशनला गेलाय. कसा, मी साधारण गावात शिकलेलो, 46% मार्क्स असलेला, आमचे विद्यार्थी कसे काय घडतील, घडणार. तुम्ही जर तुमचं स्वप्न मोठं ठरलं तर तुम्ही 100% घडवू शकता. आणि ते विद्यार्थी 43% ऍग्रिगेट, जो मुलगा पबजी मध्ये कायमचा इन्व्हॉल्व्ह झालेला, आणि तुम्हाला माहिती आहे पबजी मध्ये इन्व्हॉल्व्ह झालं काय होतं. आणि तो पबजी मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला मुलगा माझ्याकडे आला. त्याचे वडील सातारा जिल्ह्याचे डेप्युटी इंजिनियर, सर काही पण करा माझ्या मुलाला तुमच्याकडे घ्या म्हटले. आणि तो मुलगा माझ्याकडे आला आणि त्या मुलग्याला 1 वर्ष ट्रीटमेंट मी दिली इंडियन आर्मीची. रोज सकाळी 1 थप्पड, संध्याकाळी 1 थप्पड, बाकी काय शिकवायचं नाही, नुसतं थप्पड. आणि फक्त त्याला सांगायचं बेड सोडून कुठे जायचं नाही आणि अभ्यास रोज. मोबाईल घरात, मी घरात नेऊन मोबाईल ठेवला होता सिम काढून. त्याला त्यावेळी वाईट वाटलं, मनातल्या मनात त्याने 1000 शिव्या दिल्या. आणि तो मुलगा
एअरफोर्सच्या ऑफिसरची 3 एक्झाम पास केल्या तर ऍग्रिगेट 59.85 आणि ऍग्रिगेट लागतो 60%. तो परत आल्यानंतर मला फोन केला मैसूर मधून की सर मला रिजेक्ट केलेला आहे, मी काय करू? तू काही करू नको म्हणतो, परत ये. तो आला परत त्यानं मरीन इंजिनियरचा अभ्यास सुरू केला आणि तो मरीन इंजिनियरला भारतात 10वा आला. आज तो 4 लाख रुपये महिन्याला पेमेंट घेतो. आमच्या आयुष्यात जेवढं आम्ही मिळवलेलं नाही तो एका वर्षात त्यानं मिळवलेला आहे. अशी मुलं घडू शकतात. ती कशी? की तुमच्यामध्ये ऊर्जा पाहिजे. मी पोलीस कॉन्स्टेबल असेल तर PSI बनायसाठी मला काय करावं लागेल, आणि त्या दिशेने मी वाटचाल केली पाहिजे. फिजिकल फिटनेस साहेबांनी जर सांगितलं खंडेराव टेकड्या आणि झेंड्याला हात लावून या म्हणून सांगितलं तर मधनं कुठनं तर रिटर्न बॅग यायचं आणि झेंड्याला हात लावायचा नाही. हे मी पण केलेलं आहे. आय एम सॉरी, ते मी पण केलेलं आहे. पण मधनं कुठं तरी याचं आणि मी पूर्ण केलं म्हणून सांगायचं, हे तुम्हाला शॉर्टकटचं कारण बनतंय आणि तुमच्या यशामध्ये अडथळा बनतोय. त्याचा हा अडथळा जर बनायचा नसेल तर तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं पाहिजे. मित्रांनो, आज मी पोलीस अकॅडमीमध्ये बोलतोय. मला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे 30 किल्ले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मिर्झा राजा जयसिंग आला आणि छत्रपती शिवाजी राजांची प्रजा, आमची प्रजा, सह्याद्रीचा डोंगर पूर्ण तो कापत होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 30 किल्ल्यात 23 किल्ले दिले. 23 किल्ले दिल्यानंतर ते राजानं संधी केली. आपल्या मुलग्याला तिथं त्यांच्या जवळ ठेवलं. मिर्झा राजा जयसिंग जवळ, त्यांच्याजवळ घाण ठेवलेला प्रकार होता छत्रपती संभाजी महाराजांना. त्यांच्याबरोबर प्रतापराव गुजर होते आणि त्यांना तिथं सोडलं. राजे परत रायगडी आले. काय वाटलं असेल त्या दिवशी राजांना? छत्रपती शिवाजी महाराज काय वाटलं असेल? हा विचार करण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे मराठ्यांच्यावर मिळालेलं म्हणजे बोज नाही, तर ते मराठ्यांना मिळालेलं वरदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांचा ऑक्सिजन आहे आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांना मिळालेलं पाणी आहे. या 2 गोष्टीशिवाय आपण जगू शकत नाही. तसं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशिवाय सुद्धा आपण जगू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे कोणी जोक नाही. त्यांचा इतिहास मी वाचला. माझे गुरु पानिपतकार विश्वास पाटील यांच्या बरोबर मी राहिलो. त्यावेळी त्यांना मी विचारायचो. आमच्या गावचा इतिहास मी बाहेर काढला आणि आमच्या गावचा इतिहास बाहेर काढला. त्यावेळी पानिपतकार आमच्या गावात आले आणि त्यांनी इतिहास पूर्ण वाचला, त्यांनी ओळखला. त्यावेळी त्यांना कळालं की काहीतरी गावामध्ये गूढ आहे. मग आमच्या गावामध्ये असं इकडे तिकडे फिरत असताना आम्ही बघतो वीरगळी सापडतात आणि काही लोकांच्या त्या वीरगळी आपल्या पायाला घातलेल्या आहेत घराच्या. त्यांना माहित नाही की हे काय आहे. हे खरं शौर्याचं प्रतीक आहे. गावातील कुठला व्यक्ती शौर्य करत असताना, लढाई करत असताना मरण पावला तर त्याच्या स्मरणार्थ ती विरगळ बनवली जाते. अशा विरगळी आमच्या गावामध्ये भरपूर आहे. मग हिंदवी स्वराज्यासाठी आमच्या गावाच्या लोकांनी बऱ्याच बलिदान दिलेलं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचे 23 किल्ले दिले. त्यावेळी ते आल्यानंतर त्यांनी जिजाबाई साहेबांच्या जवळ उभं राहिलेत. आई साहेब आता काय करायचं? आई साहेबांनी सांगितलं काही करायचं नाही, किल्ले परत कसे घ्यायचे याचा विचार करायचा. आणि परत छत्रपती शिवाजी महाराज किल्ले परत घेतले. अरे थोडा विचार करण्याची गोष्ट आहे की तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची सुरुवात केली आणि तोरणा किल्ला घ्यायचा निर्णय केला. 50 मावळे बरोबर होते, फक्त 50 लोक बरोबर होती. तलवार साध्या घेऊन, रॉड घेऊन, काट्या घेऊन बरोबर होती आणि तोरणा किल्ला घेतला. आणि ही बातमी ज्यावेळी आदिलशाहला कळाली त्यावेळी आदिलशाह दरबारात हसला. शाहजी राजे के बेटे ने तोरणा किल्ला ले लिया, क्या हुआ खंडर जैसा किल्ला लेने दो म्हणून हसला. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 20 वर्षानंतर 360 किल्ले घेतले आणि आदिलशाहीचा समूळ विनाश केला. हे कसं झालं? म्हणून तुमची सुरुवात जरी छोट्यातून असली, तुम्ही 12वी पास मधून आला असाल किंवा BA मधून आला असाल आणि तुमचं स्वप्न मोठं असेल तर तुम्ही आता अभ्यास करू शकताय, रात्रीचा दिवस करू शकताय. आणि हे जर तुम्ही केलं तर यू आर अ सक्सेड युअर लाईफ. तुमचं जीवन तुम्ही यशस्वी आहात. आयुष्यामध्ये पैसा मॅटर करत नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला मोठी पोझिशन मिळायला पाहिजे हे मॅटर करत नाही. आयुष्यामध्ये तुम्ही समाधानी कसं जगला, किती जगला हे मॅटर करते मित्रांनो. आणि हे जगायचं असेल त्यावेळी जरी कोणी शिव्या दिल्या तरी काही फरक पडत नाही.
आपलं टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचं आहे. आज मी माझ्या जीवनात मी काय करतो, मी ज्या वारणेला प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे, विवेकानंद कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरी करतो आहे, तर मी माझं स्वप्न काय पाहिजे, माझं स्वप्न हा पाहिजे का माझे पेमेंट किती होतोय आणि माझं काय काय होतंय, मला किती आराम मिळतो, मी 24 तास तिथं राहिलोय, 24 आवर्स तिथं राहायचो कॉलेजवर, मी फिजिकल ट्रेनर आहे, मी NIS कबड्डी आहे, मी फिजिकल मधूनच मी सेट केलं. मग मी कॉलेजवर राहायचो त्यावेळी मुलाचा रिझल्ट चांगला यायला लागला, मुलं चांगली घडायला लागली. ज्यावेळी मुलं चांगली घडायला लागली तेव्हा मला पण एक वेगळी ऊर्जा मिळायला लागली. स्टेजवर बोलायचं 18 जुलै 2018 साली मला स्टेजवर उभा केलं आणि त्यावेळी मला सांगितलं, सर अचानक बोला म्हणले स्टेजवर, तुम्ही मुलांना मार्गदर्शन करा. मग त्यावेळी एका कोचिंग क्लासेसची मुलं माझ्या पुढे बसली होती, 250-300 मुली माझ्या बसल्या होत्या पुढं, आणि मला त्यांच्या पुढे बोलायचं होतं. तर एक शब्द मला सुचला नाही, माईक हातात घेतला आणि माझं नाव फक्त सांगितलं, प्रोफेसर NR सनगर. पण आज तुमच्या पुढे मी काही बोलू शकत नाही. याचं कारण असं आहे की माझ्याकडं तुम्हाला बघूनच माझा अंग कापायला लागलेला आहे म्हणतो, आणि मी बोलायचं नाही म्हणून माईक खाली ठेवला, घरला आलो. 18 जुलैची रात्र माझ्या डायरीत नोटेड आहे. त्या दिवशी मी स्वप्न बाळगलं होतं उराशी, एक दिवस असा आला पाहिजे की आपण अर्धा तासाच्या आत कमीत कमी स्टेजवर खाली उतरलाय पाहिजे. आणि आता मी तुमच्या पुढे अर्धा ते 1 तास व्याख्यान देणार आहे, बोलणार आहे, तुम्हाला बोर करणार आहे मी. तुम्ही बोर होणार ना? येस व्हेरी नाईस. त्यालाच म्हणायचं ताकदवर ऊर्जावान व्यक्तिमत्व. तुम्ही ऊर्जावान आहात. तुम्ही येणाऱ्या काळात, मी मगाशी सांगितलं, 15 कोटी लोकांना तुम्ही धाकात ठेवणार आहात, त्यांचं संरक्षण करणार आहात, आणि ते तुमच्या विश्वासावरती आपलं जीवन जगणार आहे. ही साधी गोष्ट नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. पण मानली तर, नाही मानली तर काही नाही. आम्ही आमचं काम हे आमच्या चरितार्थासाठी करतो आहे, असं स्वप्न बाळगायचं नाही. कुठलंही काम पॅशन म्हणून करायचं. मिलिटरीत राहिलो, पॅशन म्हणूनच राहिलो. बॉर्डरवर नोकरी करताना फार मजा यायची. बरोबर एक कायम कादंबरी असायची, आणि कादंबरी असली की ड्युटीवर पुस्तकं वाचायचं नाही, हे मला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. तरी सुद्धा मी चोरून पुस्तक घेऊन जायचो. जिथं BPची प्लेट घालायची असते तिथं पुस्तक असायचं. आणि ज्यावेळी पुस्तक वाचायचं त्यावेळी मी पानिपत कादंबरी त्यावेळी वाचली, आणि वाचली. विश्वास पाटील साहेबांना मी कॉल केला. पानिपतकर विश्वास पाटील साहेबांना कॉल केला. ते पहिलं त्यांचा प्रकाशनचा नंबर होता, प्रकाशनला कॉल केला. साहेबांचा नंबर द्या म्हणजे त्यांनी म्हणजे घरचा नंबर देतो. मग घरचा कॉल दिला त्यांनी, लँडलाईन नंबर. मी लँडलाईनवर कॉल केला, त्यांच्या पत्नीनं माझा कॉल उचलला. पत्नीनं कॉल उचलला आणि पत्नीनं मला सांगितलं, साहेब ऑफिसला गेलेत. मला काय वाटलं, विश्वास पाटील साहेब कादंबरी वगैरे लिहितात, साधे लेखक असतील असं मला वाटलं. मग परत म्हणलं, जरा प्लीज साहेबांचा मला नंबर देऊ शकताय का? तर त्यांनी मला साहेबांचा नंबर दिला, मोबाईल नंबर. साहेबांचा मोबाईल नंबर दिल्यावर मी साहेबांना कॉल केला. साहेब नमस्कार, मी जम्मू काश्मीर बॉर्डरवरनं बोलतोय, नारायण सनगर म्हटलं. मग म्हणजे बोला. मग म्हटलं, साहेब तुमची कादंबरी वाचली आणि खरंच माझ्या आयुष्यातलं ग्रंथासारखं पुस्तक मी वाचलेलं आहे असं मला वाटलं साहेब. आणि खरंच तुमचं मी हृदयापासून आभार मानतो की तुम्ही फार मोठी ऊर्जा दिली आहे साहेब. मग त्यावेळी म्हणजे ठीक आहे साहेब, सनगर मध्ये ठीक आहे, आपण कॉल करत राहू, बोलत राहत जावा, माझ्याशी बोलत जावा, मला फार आनंद आहे म्हटले. असं मी 10-15 वेळा कॉल केला. आणि एकदा सुट्टीवरती आलो तर साहेबांचा फोटो फडणवीस साहेबांच्या बरोबर होता. आणि मी विचारलं, हे कोण? तर हे म्हणजे मला त्यांना मी बघितलं होतं, पण मला म्हणजे ओळखीचे आहेत कोणतं. त्यावेळी सगळे मुंबईचे कमिशनर आहेत म्हणून सांगितलं ते. आणि मी म्हणलं, कमिशनर बरोबर साहेब जेवला का नाही, खाल्लं का नाही म्हणून बोलायचो. आणि म्हणून मी परत गेलो, साहेब हात जोडले. साहेब म्हणून चुकलं, म्हणलं मला माफ करा, तुम्ही एवढ्या लेवलला आहे मला माहित नव्हतं साहेब. तर म्हणजे नारायण हे तुमचं प्रेम होतं हे त्यांना कळालं. तसंच तुमच्या साळी साहेबांना सुद्धा कळालं, म्हणून साळी साहेबांना म्हणलं, मग साळीला हसायला लागले. नाहीतर एखादा अधिकारी असा म्हणजे कोण कसा काय बोलतोय, हे असं कसं काय बोलतो म्हणून नंबर ब्लॉक केला असं, किंवा मला उलट बोलले असते, पण नाही बोलले. तर हे असतं प्रेम. मोठा माणूस व्हायला छोटं व्हावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्लं फक्त आपल्या प्रजेचं नुकसान होऊ नये म्हणून मिर्झा राजाला दिलं. पण ज्यावेळी शहाजी राजांना पकडलं, अफजल खानानं, आदिलशहानं त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यावेळी त्यांना 3 किल्लं मागितलं होतं. 2 कर्नाटकातले किल्ले होतं आणि एक होता सिंहगड. तर आपल्या वडिलांना पकडल्यानंतर सिंहगड द्यायला राजांनी नकार दिला होता. मी देणार नाही म्हणले. आमचे वडील एवढे अडाणी कसे राहिलेत, आमचे वडील एवढे सुस्त कसे काय राहिले, त्यांना पकडलं, मी किल्ला देणार नाही म्हणले छत्रपती शिवाजी महाराज. मग राजा कसा आहे बघा.
मग त्यावेळी बाळाजी आवजी चटणीस त्यांच्या जवळ आले. राजे म्हणले एक किल्ला आहे देऊन टाकूया, एक किल्ला दिल्यानं आपलं काही बिघडत नाही, आपण परत तो किल्ला घेऊ शकतोय, पण वडील जर गेला तर परत वडील मिळणार नाही. त्यांच्या विनंतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड देण्याचा निर्णय घेतला. हे राजा, हे पाहिजे कॅरेक्टर. ही माणसं 350 वर्षांना आमच्या जीवनामध्ये का मोठी आहे. छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या नावानं तुमची नगरी आहे, छत्रपती संभाजीनगर, ज्या अकॅडम्या, यांची ऊर्जा, यांचं जर चरित्र वाचलं तर तुम्हाला जास्त ट्रेनिंग करायची गरज नाही. यांचं कॅरेक्टर वाचलं तर फार मोठं तुम्ही होऊ शकताय. छत्रपती संभाजी महाराज 14 मे 1657 ला ज्यांचा जन्म झाला, आई सईबाई साहेब एकदम कमजोर होत्या. धाराव नावाची स्त्री काकूवरून आली आणि त्यांना दूध पाजलं आणि तिचं दूध पिऊन मोठा झाला छावा. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाला भेटणार होते, त्या दिवशी सईबाई साहेबांना त्याच्या अगोदर ते भेटले. सईबाई साहेबांना राजांना सांगितलं, राजे तुम्हाला जर अडचणी आल्या तर तुम्ही तुमच्या आईच्या पदरामध्ये आपलं डोकं ठेवून तिच्या कुशीमध्ये मुसू मुसू रडू शकता, पण माझ्या पोरला येणाऱ्या काळात आई नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाई साहेबांना सांगितलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या आई म्हणून सुद्धा इथून पुढे तुम्हाला राहावं लागेल एवढं लक्षात ठेवा राजे म्हणले. आणि तिथून राजांनी तिचा निरोप घेतला. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाची भेट ठरली. अफजल खानानं त्याचे तुळजापूर पंढरपूर सगळं उद्ध्वस्त केलं आणि महाबळेश्वरला आला. रडतुंडीच्या घाटामधनं आला. त्याच्या अगोदर रायगडावरती एक व्यक्ती त्यांना भेटायला आला, भीमा जुमके. भीमा जुमके पात्र तुम्ही आयुष्यात कधी वाचलेलं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांना तो भेटायला आला. पायानं लंगडा होता आणि लंगडत ज्यावेळी रायगडावरती आला त्यावेळी एका सरदाराने विचारले, लंगड्या का आलायस? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तिथं बसलेले. त्यानं राजांना जाऊन नमस्कार केला. राजे माझं नाव भीमा झुमके, पण मी झाडं अशी तोडतो की दुसऱ्या झाडाला धक्का सुद्धा लावू देत नाही, असं झाड पडतो. राजे म्हणजे त्याला घ्या म्हणले कामाव. मग याला कामाव म्हणजे याला काम काय द्यायचं, याला म्हणजे झाडं तोडायचं काम, त्याला बसून असू दे म्हणले. आणि भीमा झुमकेला कामावर घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाला आणि कामाला घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी अफजल खानाची भेट होती त्यावेळी ज्यावेळी अफजल खान महाबळेश्वरामध्ये आला, रडतुंडीच्या घाटातून खाली आला आणि ती 10 नोव्हेंबरची दिवस होता. दुपारी 2:05 छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाची भेट झाली. आणि जी भेट झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतवाल फाडला आणि कोतवाल फाडल्यानंतर त्यांचे 5000 सैनिक हे रडतुंडीच्या घाटामध्ये लपून बसलेले होते. त्यांना जोपर्यंत मशालीचा आवाज येत नाही तोपर्यंत तुम्ही ऍक्शन काय करायचं नाही म्हणून सांगितलं होतं. आणि भीमा झुमकेला सांगितलं होतं, तुझं काम तेवढंच आहे की फक्त ज्या रस्त्यानं अफजल खान आलेला त्या रस्त्याला बंद करायचं काम तुझं. भीमा झुमक्याची 4.5 तास कुराड थांबली नव्हती आणि त्याने येणारं सगळं रस्ते त्यांचं ब्लॉक केलं होतं. 5000 सेनेनं 90,000ची फौज त्या रडतुंडीच्या घाटात प्रतापगडाच्या पायथ्याला कापून काढली होती. हा इतिहास आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे ना आमचे मावळे फार मोठे आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेलेत आणि औरंगजेबाच्या पुढे उभा राहिले त्यावेळी औरंगजेब म्हणायला लागला की तुम्ही म्हणताय राजा माझं सैनिक लय मोठा आहे, मला बघायचा. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं 3 सैनिक बिना शस्त्रासकट त्यांना दरबारात पेश करा म्हणून सांगितलं. राजाने तिघांनीच बोलवलं. येसाजी कंक, हैबतराव शिळीमकर आणि तानाजी मालुसरे या तिघांना दरबारात ज्यावेळी बोलवलं त्यावेळी दरबारात ते आले तर त्यांच्या मिशा अशा होत्या की त्या मिशामध्ये लिंबू बसत होता. त्यांच्या मिशामध्ये लिंबू बसत होता. त्यांचं डोळं असं होतं एवढं मोठं डोळं. 7 फूट उंचीची भक्कम शरीरयष्टीची व्यक्ती ज्यावेळी त्या औरंगजेबाच्या पुढे उभा राहिली त्यावेळी औरंगजेबाने विचार केला ही तिघच पूर्ण दरबार सकवू शकतात बिना शस्त्राचं. म्हणजे बाहेर असणारे कसे असतील हे विचार करण्यासारखं होतं. तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझा एक मावळा 1000ला भारे, 100ला भारे. हे असंच म्हणत नव्हते, त्यांना माहित होतं. आणि त्यावर परत मी बसलेलो मला कविता सुचली की तानाजी बाजी संताजी धनाजी
औरंग का घमंड तोड़ा था तुमने, तुम तो मरहट गले का हार है। सह्याद्री में तुम्हारा शौर्य अमर है, सह्याद्री को कान लगाओगे तो सह्याद्री शौर्य बताएगा, और हर किले पर घूमोगे तो मराठों की ताकत दिखलाएगा। मराठे ऐसे सच्चे थे, अपने राजा के प्रति खड़े थे, अपनी जान की बाजी लगा के भी छत्रपति शिवाजी का सर झुकने नहीं देते। और आगरा से औरंग की कैसे छत्रपति शिवाजी वापस आए थे, तब औरंग शहंशाह बनने के लिए तरसा था, लेकिन हमारे राजा ने उसका घमंड तोड़ा था। आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था, आखिर में इसी मिट्टी में मराठों ने औरंग को गाड़ा था। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। हा आवाज आपल्यातून काय येतो, तर राजांचं शौर्य आहे म्हणून येतो। तर हा इतिहास आहे, मग आपण का करू शकत नाही? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी कविता भरपूर केलेल्या आहेत, माझ्या भरपूर कविता आहेत, अजून बऱ्याच काही कविता आहेत त्या बंद पुस्तकामध्ये आहेत, त्या ओपन झाल्या तर परत मला अडचण निर्माण होतील। त्या कविता परत ओपन झाल्या तर परत मला अडचणी निर्माण होतील, पण येणाऱ्या काळात त्या कविता ओपन होणारच आहेत। काय अडचण आली तर चालते मला, बरोबर ना? येस या नो? हा, यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, मी आज सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून आलोय, तुम्ही पण तिकडचे लोक आहात, काही माजी सैनिक पण इथं आहेत, याचा मला अभिमान आहे की आमचे सैनिक सुद्धा इथं आहेत। खरंच याचा अभिमान आहे, कारण सैनिक हा कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, सैनिक हा कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही। 2018ला पोलीस मध्ये मला मिळालं, त्यानंतर मला फॉरेस्ट मध्ये मिळालं, त्यानंतर मला तलाठी म्हणून मिळालं, आणि आता मंत्रालय सहाय्यक म्हणून माझं सिलेक्शन आता रिझल्ट बाकी आहे, पेंडिंग आहे, त्यात पण होईल। मी जाईल ती एक्झाम देतो सकाळच्या पारी, मला आदल्या दिवशी रात्री शनिवारीचा रविवारी पेपर असतो, मग शनिवारी रात्री मी हॉल तिकीट काढलं, म्हणलं जायला नको, पुण्यात कोल्हापुरात आहे म्हणलं, पेपर पुण्यात आहे, 4000चं तेल जाणार गाडीला, म्हणलं नको जायला म्हणलं आमच्या पत्नीला। ती म्हणली कशाला थांबलाय, गवगुमान जाऊन परीक्षा तर देऊन या, नापास होणार आहे मला माहिती आहे, तुम्ही परीक्षा देऊन या म्हणले। आणि मी परीक्षा देऊन आलो, आणि त्याचा आल्यानंतर ते आन्सरचा रिझल्ट चेक केला तर कट ऑफ आमचा 84 आणि माझी मार्क 130, 130। मग म्हणलं काम झालं। हे कशामुळे झालं? कोण तर तुमचं ऊर्जा स्थान लागतंय। मी असं नाही की फक्त शिव्या देण्यापुरतं, पण ऊर्जा स्थान पण माझ्या पुढे उभा आहे। ही माझी पत्नी आहे, ती माझी ऊर्जा स्थान आहे, आणि हे तुम्ही सुद्धा टार्गेट पकडलं पाहिजे। तुमचं ऊर्जा स्थान काय आहे ते समजलं पाहिजे। मित्रांनो, प्रेमात सगळी पडतात, प्रेम हा घात पण करतं, आणि प्रेम हा पुढे वरती पण नेऊन पोहोचवतं। फक्त तुम्ही कशा पद्धतीने त्याला युटिलाइज करताय हे महत्वाचं आहे। स्वप्न सदैव मोठी पाहिजेत, लहान स्वप्न घेऊन आपण जगलो तर आयुष्यामध्ये सक्सेस नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न मोठं होतं। 10 नोव्हेंबरला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानला मारलं, त्या दिवशी राजाने काय करायला पाहिजे? आपण जर एखादी एक्झाम झाली, आपण काय करतो? त्या दिवशी रात्री झोपतो, आराम करतो, किल्ल्यावरती फिरायला जातो, एन्जॉय करतो। पण छत्रपती शिवाजी महाराज काय केलं? 10 नोव्हेंबरला त्या दिवशी रात्री म्हणले थांबायचं नाही, तिथून निघाले आणि पन्हागडाला जायची मोहीम आखली, आणि रस्त्यातनं जाताना 18 दिवस प्रवास केला, आणि 18 दिवसात 13 किल्ले त्यांनी जिंकून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांनी। आणि 28 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा किल्ले पन्हागडावरती पोहोचले, आणि तो दिवस आज सुद्धा किल्ले पन्हागडावरती शिवपदस परिषद दिन म्हणून साजरा केला जातो। पण 28 नोव्हेंबरला पोहोचल्यानंतर राजाने काय केलं? राजाने मशालीच्या उजेडात गड फिरला, आणि शेजारी असणारा एक किल्ला दिसला, आणि त्या किल्ल्याचं नाव, त्या डोंगराचं नाव होतं पावनगड। तो साधा डोंगर होता। त्याने आपल्या एका सैनिकाला सांगितलं, सरदाराला सांगितलं, म्हणले हा किल्ला बांधून घ्या, आणि तो कोंडाजी फर्जत तो किल्ला बांधून घेतला, आणि त्याचं नाव राजाने छत्रपती शिवाजीगड म्हणून द्यायला पाहिजे होतं। नाही, राजाने आपल्या नावाचा कुठलाही किल्ला बांधला नाही, त्यांनी पावनगड म्हणून नाव दिलं। जर तुम्ही पन्हाळ्याला आला तर एकदा पावनगडाची भेट द्या, कारण पावनगडावरती पौराणिक मंदिर आहे शिलार राजा भोजच्या काळातले। तो किल्ला साधारण नाही, शिलार राजा भोज 1054ला तो किल्ला बांधलेला आहे। त्या किल्ल्यावरती गुप्त मार्ग आहे, 3 दरवाजा म्हणून एक विहीर आहे, त्या विहिरीत लिंबू टाकला तर तो रंकाळ्यात जातो। पण त्याचा इतिहास असा आहे की रंकाळ्यामध्ये 33 कोटी देवाचं धन हे शिलार राजा भोजना सापडलं होतं, आणि त्यांनी पहिला किल्ला किल्ले पन्हागड बांधला होता, म्हणून किल्ले पन्हागडावरती
उकरायचं असेल तर तहसीलदार किंवा अधिकारी, मोठा शासकीय अधिकारी लागतो. त्यानंतर तिथे खोदायची परमिशन आहे, कारण तिथे गुप्तधन सापडतं. कारण शिला राजा भोजना मिळालेलं गुप्तधन त्यांनी बऱ्यापैकी तिथे ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मग असा पावन किल्ला तो आहे. त्या किल्ल्यावरती राजे आलेत, तिथून राजे निघालेत. रायगडला राजे निघाले होते सर. रायगडला निघाले तर मालकापूर नावाचं गाव आहे, तिथे एक म्हातारी आडवी आली, तिच्याबरोबर कांदा भाकरी खाल्ली. तिला पाणी पाजायला राजांना नव्हतं, छत्रपती हिंदवी स्वराज्याचा. तिने पाणी राजांना दिलं कुठलं तर आणून. राजे म्हणले काय करायचं, आम्हाला अन्न आहे पण पाणी मिळत नाही राजा, आम्ही काय करू, आमची पाण्याची काहीतरी सोय करा. राजाने चेहऱ्यावर स्मित हास्य केलं. तिथून राजे निघून गेले. राजे तिथून निघून गेले तर त्यानंतर 6 महिन्यानंतर रायगडवरनं माणसं आली आणि त्यांनी तिथे एक विहीर खोदून दिली. त्या विहीरला आता सुद्धा पाणी 350 वर्षापूर्वीची खोदलेली विहीर, पांढरे पाणी मालकापूर या ठिकाणी आता सुद्धा पाणी. राजा कसा असला पाहिजे, त्यांचे विचार काय पाहिजे, हे फार महत्वाचे आहे. प्रतापराव गुजर छत्रपती शिवाजी महाराज रायगडवर होते आणि ज्यावेळी प्रतापराव गुजरांनी पन्हाळगड घेतला, इतिहासात माहिती नाही बऱ्याच काही गोष्टी. माझ्या गुरुने मला सांगितलेला की प्रतापरावांनी पन्हाळगड घेतला, एका सैनिकाला सांगितलं अरे हा खलिता घे, राजाला खबर देऊन ये की मी पन्हाळगड घेतलेला आहे म्हणून सांग. आणि एक साधारण घोडं त्याला दिलं आणि त्या घोड्यावरती तो सैनिक बसला. घोड्याला टाच मारली, त्या सैनिकांना त्या घोड्याला एवढी ऊर्जा आली की रायगड पर्यंत घोडा थांबला नाही. रायगड घोडा थांबला नाही, रायगडच्या पायऱ्याला घोडा गेला आणि त्या रायगडच्या पायऱ्या घोड्याने चढायला सुरुवात केली. तो पण शिवाजी महाराजांना कोणतरी खबर दिली की राजे पन्हाळ्यावर घोडा यायला लागलाय आणि तो घोडा पायऱ्या चढायला लागलाय. राजे म्हणले येऊ द्या. तो घोडा सदरेवरती आला. राजे सदरीत नव्हते, मालात होते. तो घोडा मालावर बसला आणि मालात ज्यावेळी घोडा बसला त्या राजाने ओळखलं घोडा ज्यावरती एवढ्या ताकदीने हात घुसायला लागलाय, समाजावर शुभ आहे. राजाने तबकातली गुळाचा खडा साखर हातात घेतली आणि तो सैनिक जो आला त्याच्या पहिली तोंडात घातली. त्याला एवढंच सांगितलं घोडा ज्यावरती हात आलाय त्यावरती पन्हाळगड प्रतापरावांनी घेतलाय, खरं आहे का. सैनिकाने होकाराची मान हलवली. त्याच वेळी राजाने त्या सैनिकाच्या मिठी मारली. तो सैनिक किती भाग्यवान, हे घोड्याच्या अंगावरती राजांचे हात फिरले. तो घोडा किती भाग्यवान, त्या घोड्याला 12,000 घोड्यांचं बळ आलं असेल, तो काही करायला तयार झाला असेल. मग ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात राहून छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा घेऊन एवढी मोठी झाली. राजा कसा असला पाहिजे, 3 लाखाची फौज होती याच औरंगजेबाची. पण रात्री जेवताना पहिलं मुलगीला अन्न खायला लावायचा. ती खाल्ली 10 मिनिटानंतर ती जर मेली नाही तर परत तो अन्न खायचा. आणि आमचा छत्रपती कुठल्याही बांधावरती बसायचा. कुठल्याही म्हातारीने भाकरी आणून दिली, कांदा आणून दिली, चटणी आणून दिली, प्रेमानं खायची आणि तिचंच दिलेलं पाणी प्यायचं आणि परत पुढच्या स्वारीला जायचं. कधी येत किंचित सुद्धा त्या माणसाच्या मनात विचार आला असेल का मी हिंदवी स्वराज्याचा छत्रपती आहे, मी हिंदवी स्वराज्याचा छत्रपती आहे. जर मी भाकरी खाल्ली, मी जर पाणी पिलं, मला विष घातलं, मी मेलो तर काय होईल, त्यांच्या कधी मला विचार आला असेल का नाही. पण राजा हा प्रजेचा रक्षक होता ना की भक्षक होता. औरंगजेब भक्षक होता म्हणून त्याला भीती होती. म्हणून 3 लाखाच्या फौजेमध्ये सुद्धा आमच्या फक्त 500,000 मावळ्यांनी, संताजी घोरपड्यांनी आत घुसून त्याचा सोन्याचा कळस कापून आणण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. 1,000 विरुद्ध 3 लाख. तसेच माझे मावळे आज 250 मावळे माझ्या पुढे उभा आहेत. हे हिंदवी स्वराज्याचे मावळे आहेत. आपण पोलीस म्हणून आहे याचा अर्थ तुम्ही रक्षक म्हणून आहे. आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेनेमध्ये सुद्धा रक्षक म्हणून होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना 8 महिन्याचा पगार पहिले द्यायचे. 8 महिन्याचा पगार पहिले द्यायचे. आणि तुम्ही मला तुमच्या तोंडून सांगा, कारण तुम्ही PSIचं ट्रेनिंग किंवा कॉन्स्टेबलचं ट्रेनिंग करून आलेला आहे, अभ्यास भरपूर केलेला आहे. सर सेनापती प्रतापराव गुजरांचा पेमेंट किती असेल त्यावेळेच आत्ताच्या करन्सी तुमच्या अंदाजाने मला सांगा. हे माझ्या गुरूंचं वाक्य आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या अंदाजाने सांगा आत्ताच्या करन्सी मध्ये प्रतापराव गुजर सर सेनापती त्यांचं पेमेंट किती असेल, किती असेल. यांनी 5 लाख आत्ताच्या करन्सीनं किती 30,000 आणि यांनी लाखात कोण आहे, लाखात
11 लाख. व्हेरी गुड. प्रतापराव गुजरांचं पेमेंट होतं 350 कोटी रुपये. किती? हा. आणि एका सैनिकाचा पगार होता 7 होन. एका होनाचं वजन 1 तोळा 2 ग्राम. 1 तोळा 2 ग्राम गुणिले 7 केलं तर किती होत आहे? जवळजवळ 9 तोळ सोनं होतंय. 9 तोळ गुणिले 80,000 रुपयाने तोळा केला तर किती होत आहे? 7 लाख. 7,20,000 गुणिले 12 केलं किती होत आहे? वर्षाचा पेमेंट ढाल पांदीवर ठेवून हातात तलवार घेऊन लागणाऱ्या एका सैनिकाचा पगार होता 90 लाख रुपये वर्षाचा. हातात भाकर झुंका खाणाऱ्या सैनिकाचा पगार 90 लाख होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. आणि ते 8 महिन्याचा पगार बिफोर द्यायचे आपल्या सेनेला. आणि सेना जरी उपाशी राहिली, सैनिक आमचं उपाशी राहिलं तर कुठल्याही घरात घुसायचं आणि तलवार मानव ठेवायची. अरे कर्नाटक मध्ये मल्लम राणी, त्या राणीची घोडी, ती माणसं यायची ना, अचानक आमची घोडी पळवून न्यायची. चक्का मेवणा. चक्का मेवण्याला सांगितलं राजाने की ती बाई सारखा त्रास द्यायला लागल्या, ती राणी सारखा त्रास द्यायला लागली, तिचा बंदोबस्त करा. मग आमचे काही सैनिक गेले त्याच्या घडीला, म्हणजे त्याच्या वाड्याला वेढा दिला, तिला हरवलं. ती दिसायला फार सुंदर होती, तिच्या बलात्कार केला त्या सरदारानं. तो म्हणला मी राजांचा मेहुणा आहे, मला कोण काय म्हणणार आहे. तो परत आला आणि एका दुसऱ्या व्यक्तीनं राजांना सांगितलं महाराज आम्ही गेलो जिंकलं, पण आपल्या मेहुण्यानं त्या राणीवरती बलात्कार केला. राजा हसलेत, काही बोलले नाही. ठीक आहे म्हणलेत, बरं आहे, चांगला आहे, उद्या दरबारात या म्हणले. दरबारात बोलवलं आणि आल्या आल्या सांगितलं आपल्या सैनिकांना, पारेकरांना सांगितलं ह्याचं डोळं फोडा म्हणून सांगितलं. आपल्या मेहुण्याचं डोळं फोडलं. हा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्या राणीला छत्रपती शिवाजी महाराज आपली बहीण म्हटलं, तिला खण नारळ देऊन तिची ओटी भरली आणि कायम तिला भन म्हणून मानलं. तिला दिलेलं सगळं जे मदतीचा हात तिला दिला. आणि पहिले तिनं आपल्या मुलग्याला मांडीव ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची शिळा तिनं कर्नाटक मध्ये खोदलेली आहे. आपल्या तिच्या महालाच्या पुढे ते आहे, मी स्वतः बघून आलोय. हा आपला राजा आहे. आणि ह्या राजाच्या त्यांच्या मातीमध्ये आपण असेल तर आपण काय केलं पाहिजे. हा छत्रपती संभाजीनगरची भूमी आहे. हा भूमी त्या सांगते 3 लाखाची फौज घेऊन आलेला व्यक्ती जाताना काहीतरी घेऊन साध्या कबरीमध्ये गाडून स्वतःला गेलेला आहे. कसं काय झालं. अरे रायगडावरती गेलं तर कवी केशवसुतांची कविता, मथुरा काशी वृंदावन कोणाला, मथुरा काशी वृंदावन कोणाला, ज्या अभाग्याने रायगड नाही पाहिला त्याला. आयुष्यात एकदा जर तुम्हाला मथुरा काशी वृंदावनला जायला नाही भेटलं तर चालेल, पण एकदा रायगडला जाऊन या, म्हणजे मथुरा काशी वृंदावनचं भाग्य तुमच्या नशिबात येईल. कारण तिथे गेल्यानंतर राजांची ऊर्जा मिळते. छत्रपती काय होते हे समजतं. रायगडवरती गेलं की ऑटोमॅटिक छाती भरून येते आणि आपल्याला कळतं की राजा कसा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची, ज्या राजाची उंची आम्हाला एवढी आहे त्या उंचीबद्दल सुद्धा वाद आहे. कोण म्हणतंय 5 फूट 3 इंच, कोण म्हणतंय 5 फूट 4 इंच, कोण म्हणतंय 5 फूट छत्रपती शिवाजी महाराजांची. मग त्याच्यावर थोडा मी मला अभ्यास करायचा. मी रायगडावरती गेलो, मी पन्हाळगडावरती गेलो, मी विशाळगडावरती गेलो, पावनगडावरती मी जातोय. मी त्यावेळी पायऱ्यांची उंची चेक करतोय. प्रत्येक पायरी 1.25 फुटाची आहे. मग 1.25 फुटाच्या पायरीवरून 5 फूट 4 इंचाचा माणूस जर वर चढायचा असेल त्याला तर चढताना त्रास होणार का नाही. आपल्या घराच्या पायऱ्या 7 इंच 8 इंच 9 इंच आहेत. त्या चढताना आता आमची छाती भरते. आणि 1.25 फुटाच्या पायरीनंतर राजावर चढणार आहे म्हणजे त्या राजांची उंची किती असली पाहिजे, किती असली पाहिजे. पोलीस तुम्ही बरोबर आहे, 6.5 फूट छत्रपती शिवाजी महाराजांची उंची होती. हे टेक्निकल दृष्ट्या आहे. त्याच्यावर मी एक लेख लिहायला लागलो होते. येणाऱ्या काळात तो लेख येणारा. छत्रपती शिवाजी महाराज 5 फूट 4 इंच आपल्या मनाने ही बघायला होती. 1970 साली इतिहास लिहिला आणि अंदाजी उंची लिहून टाकली आणि ती फायनल मांडली. अरे राजा फार मोठा होता. छत्रपती संभाजी महाराजांचा छावा जन्माला घातला होता. ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रावर आला होता त्याने भरपूर प्रयत्न केलं.
महाराजांची जीभ तोडली, डोळं फोडलं, पण त्या राजाने हे सांगितलंय की मला माफ कर. अरे ज्यावेळी पन्हाळगडावरून ज्यावेळी सेना जात होती, खान मुकरब जात होता 3000ची फौज घेऊन, ते पन्हाळगडावर 450 मराठे होते. मालोजी बाबा घोरपडे पन्हाळगडाचे सरसेनापती होते आणि त्यांना खबर दिली खबऱ्यानं, धाकल्या धन्याला जीवाला धोका आहे, खान मुकरब लागलाय संगमेश्वराच्या वाटेने निघायला. त्यावेळी संताजी घोरपडेंचे वडील मालोजी बाबा घोरपडे म्हणले सैनिक गोळा करा. 450 मराठे घेतले आणि संगमेश्वराच्या दिशेने पळायला सुरुवात केली. त्यावेळी संताजी घोरपडेंनी विचारलं, बाबा किती वेळ लागेल पोचायला? त्यावेळी मालोजी घोरपडे म्हणले आपण मेलो तरी चालल, पण धाकल्या जणाला वाचवलं पाहिजे. पळत लोक 450 लोक पळत गेले होते संगमेश्वराला आणि सकाळी 4 वाजता त्यांची भिडच झाली आणि खान मुकरब त्यांची लढाई सुरू झाली. छत्रपती संभाजी महाराजांना ही माहिती मिळाली की आपल्या अटॅक झालेला, आपले आक्रमण झालेला, खान मुकरब आलेला, आपल्या मेवण्यानं घात केलेला. त्यावेळी राजाने हातामध्ये तलवार घेतली, राजा बाहेर आला. त्यावेळी संगमेश्वराचं जे घर आहे, देसाईचा वाडा आहे, तो वाडा मी बघून आलो. त्यांच्या पाठीमागे सगळं जंगल आहे. राजांना जाता येत होतं जंगलानं, पण राजे म्हणले 60 वर्षाचं म्हातारं जर लढत असेल तर मी जाणं योग्य नाही. मालोजी बाबा घोरपडे सांगितले, तुम्ही जावा राजा, आम्ही मरतो काय होत नाही, तुम्ही जावा. राजे म्हणजे मी जाणार नाही. तलवार काढून खान मुकरबाची सेना कापायला सुरू केली. 500 लोक खान मुकरबाची कापून काढले त्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि त्यानंतर त्यांना काढण्या गाठल्या आणि त्यांना पकडलं आणि त्यांना आमच्या पावलेवाडीची खिंड म्हणून आहे शिराळा, 32 शिराळ्याजवळ, तिथं त्यांना पकडून नेलं. त्यावेळी जोत्याजी केसरकरला ही बातमी समजली आणि जोत्याजी केसरकर आपल्या 4-5 निवडक मावळ्यांना घेऊन परत तो आला. आणि तो ज्यावेळी जोत्याजी केसरकर तिथं आला, छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं एवढी खबर त्याला मिळाली. तो परत पावलेवाडीच्या खिंडीत गेला आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण जोत्याजी केसरकर एवढा जखमी झाला की तिथून त्याला पलायन करावं लागलं. आणि पलायन केल्यानंतर जोत्याजी केसरकर काही दिवसानंतर मरून गेला. तो स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा एकमेव प्रयत्न झाला होता 32 शिराळ्याच्या पावलेवाडीच्या खिंडीमध्ये, आणि तो केला होता जोत्याजी केसरकरने. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना सप्त नद्यांच्या जलानं त्यांचा अभिषेक झाला होता, त्यावेळी खान मुकरबाने त्यांना पकडलं. त्यावेळी त्यांची डोक्याची केस पूर्ण शून्य केली, दाढी शून्य केली. 7,500 धनगर जे आंब्या घाटाच्या वरती कुऱ्हाड पाजवून बसायचे, छत्रपती संभाजी महाराजांच्या शिक्क्याशिवाय कुठं काही करता यायचं नाही, ते तिथं बसले होते. त्यांना खबर मिळाली नाही की संभाजी महाराज यात आहेत. त्यांना जर कळालं असतं की हिंदवी स्वराज्याचं संरक्षक त्यात आहे, तर धनगर म्हणजे तुम्हाला माहित आहे त्यांनी कापून काढला असतं खान मुकरबाच्या सेनेला. त्यांनी सांगितलं आमचा एक साधारण कैदी आहे म्हणून सांगितलं, आणि त्या कैद्याला आम्ही घेऊन निघालो मी सांगितलं. छत्रपती संभाजी महाराजांनी नेत्याली आमच्या डोळ्यानं आमच्या सेनेने त्यांना बघितलं आणि मग राजांना तिथे नेलं, त्यांचा छेड करून मारलं. जवळजवळ 41 दिवस ज्या राजाचा छेड झाला त्या राजाला मारलं. आणि ज्यावेळी वडू बुद्रुक मध्ये एका नदीच्या किनारे त्यांचे तुकडे केले आणि नदीत टाकले. एक परटाची बाई कायम धुणं धुवायला जायची, त्याला तिला लाल पाणी येताना दिसलं आणि थोडे मासाचे तुकडे येताना दिसलं, ती पाटलाचं जुनं होतं, धुणं घाण होणार. तर त्या बाईने विचारले, अरे हे रक्त कुणाचं आहे, हे मासाचं तुकडं कुणाचं? तर तिला सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. ती धाय मुकून रडायला लागली. ती तशीच परत पाटलांच्या वाड्यावरती गेली आणि पाटलाला सांगितलं, मी आता तुमचं धुणं धुवू शकत नाही, माझ्या राजाला मारलंय, मी धुणं धुवू शकत नाही म्हणजे ती तिथून निघून गेली. आणि त्यावेळी गावातली काही लोक तयार झालीत. काही लोकांनी ते जे मासाचं तुकडं होतं ते वेचाय सुरू केलं. त्यांना वेसले पाटील म्हणून नाव देण्यात आलं. आणि काही म्हातारी लोक होती जी साधारण काही इकडे तिकडे न हालचाल करणार, त्यांनी ते मासाचं तुकडं शिवलं, त्यांना शिवले पाटील म्हणून संबोधण्यात आलं, त्यांचं नाव आहे. आणि सगळे ते प्रेस शिवल्यानंतर ती लोक सगळी उठलीत आणि ती पाटलाच्या घराकडे गेलीत. म्हणजे पाटील छत्रपती संभाजी महाराजांना मारलंय, त्यांना धन द्यायचंय, तुमच्या कुठल्या रानात धन देऊया जरा सांगा तरी. पाटील म्हणला, जर मी माझं रान सांगितलं तर माझ्या पोराबाळांना जिवंत ठेवणार नाही औरंगजेब, माझ्या जमिनी काढून घेईल, माझं सगळं अस्तित्व संपेल, माझ्या रानात काही धन द्यायची नाही म्हणली. त्यावेळी तिथे एक दलित माणूस आला आणि त्यानं सांगितलं, माझ्या रानात द्या म्हणले, माझं फक्त एका हाता एवढं रान आहे, त्या हातावर त्याचा महाराजाचा
धन द्या म्हणले, मला मारायचं तर मारू दे म्हणले औरंगजेब. आणि त्यांच्या रानात छत्रपती संभाजी महाराजांना धन दिले. तो माणूस किती भाग्यवान झाला, मरणाला न भिणारा माणूस किती भाग्यवान झाला. ही शिक्षा आमच्या छत्रपतींच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळते. छत्रपती काय आहे ते ह्याच्यावर कळतं. त्यामुळं आपण कशा करता काम करतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. मी हे काम करत असताना मला किती त्रास होतोय हा बाजूला आहे, माझ्या पुढे हा जो होणारा आनंद आहे, हा आनंद माझ्या मरणापेक्षा सुद्धा प्रमोदचा आनंद आहे. याचं एकमेव उदाहरण तुम्हाला जाता जाता सांगतो की ले परागडावरती बसलो असताना अचानक गुजरातची दोन कपल्स आले. आणि जो व्यक्ती माझ्या शेजारी बसला होता तो हिंदी बोलत होता, दिसायला फार सुंदर होता, जसं की देवाचं रूप आहे असा, हातामध्ये माळा होत्या. मग हिंदी ते बोलतात म्हणून मी म्हटलं, मी आर्मी पर्सन होतो, मला हिंदी बोलायला थोडं बहुत येत आहे. मग मी म्हटलं तुम्हाला इतिहास सांगू का किल्ले पन्हाळगडाचा? हा, आप इतिहास बताइए बोला. मी त्यांना अर्धा तास पन्हाळगडाचा इतिहास सांगितला आणि अर्धा तास ज्या इतिहास त्यांनी ऐकला त्यावेळी त्यांनी मला एवढंच सांगितलं की आपको क्या चाहिए मांगो. मला काय म्हणलं, तुम्हाला काय पाहिजे मागा म्हणून सांगितलं. आम्ही म्हणून काही नको म्हणलं मला, मैं बोल रहा हूं आपको क्या चाहिए मांगो. मी त्याच वेळी ओळखलं हा माणूस लय मोठा आहे. मी पटकन उठलो. आताची गोष्ट आहे, मागच्या 1-1.5 वर्षापूर्वीची. डायरेक्ट त्या माणसाचं पाय धरलं आणि मी त्यांना एकच शब्द दिला की मला म्हणलं जास्त आयुष्य नको आहे साहेब. मग म्हणलं काय पाहिजे तुम्हाला? मला फक्त एकच वरदान द्या, जर तुम्हाला द्यायचं असेल तर मी मेल्यानंतर मी जिवंत राहिलो पाहिजे, हे वरदान मला तेवढं द्या. आणि ते माणूस म्हणला, भोलेनाथ को मैं प्रार्थना करतो आहो तुम्ही मेल्यानंतर जिवंत राहणार. त्यावेळी माझे सबस्क्रायबर होते युट्यूबचे 1700 आणि त्याच महिन्यात माझे सबस्क्रायबर झाले 50,000 आणि आता 1 लाखावरती ते गेलेच. मला ज्यावेळी सबस्क्रायबर वाढतात किंवा माझं काम करताना ऊर्जा मिळते त्यावेळी ती व्यक्ती अचानक माझ्या डोक्यामध्ये येते आणि ती कधी जात नाही डोक्यात. मग हे जाता जाता दिलेलं वरदान ते आयुष्यासाठी फार मोठं वरदान होऊन जातं ना, आयुष्याचं वेगळीच कलाटणी देतं. त्यामुळं आज तुम्ही पोलीस दलामध्ये आहे, तुम्ही संकल्प केला पाहिजे. तुम्ही फक्त पगारासाठी नोकरी ही नसली पाहिजे. मित्रांनो मला माफ करा, हे मी बोलायला लागलोय, डायसवर बोलतोय, हे रिअल बोलतोय. सर आर पाटलांचे भाऊ सुद्धा DYSP कोल्हापूरला असताना आमचं गाव त्यांना देव मानताय. कधी गर्व नाही, पायात बिन चपलाचं सगळ्या देवांच्या पाया पडणार, म्हातारा माणूस दिसला त्यांच्या पाया पडणार आणि त्यावेळी त्यांच्या डोक्यावरती व्यक्ती हात ठेवणार. त्या माणसाला का अडचणी येणार? तो माणूस का मरणानंतर जिवंत राहणार नाही? तो मरणानंतर जिवंत राहणार. त्यामुळे तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं आणि समाजहिताचं काम केलं तर येणारा काळ इतिहास तुम्हाला आठवणी ठेवणार. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलाय, छत्रपती संभाजी महाराजांनी ठेवलंय, तसं तुमच्या सुद्धा आठवणी राहणार. भविष्यामध्ये तुम्ही युनिक काम केल्यानंतर तुमच्याच पोलीस दलात तुकाराम आंबोळे आर्मी पर्सन कसा अटॅक केला, गोळ्या घालू शकत होता पण मिठी मारली, त्याने पोटात गोळ्या घातल्या पण त्याला सोडला नाही. शेवटी तो मेला आणि कसाबला पकडला. त्यावेळेस समजलं कसाब कुठनं आलाय. पण तुकाराम आंबोळेचं नाव राष्ट्रपती भवन मध्ये सुवर्ण अक्षरामध्ये राहिलं. कधीतरी 50 वर्षानंतर, कधी 100 वर्षानंतर तुमच्या इतिहासामध्ये तुमच्या पेपरमध्ये नाव विचारलं जाईल की बाबा कसाबला पकडलेल्या व्यक्तीचं नाव काय, शामराव, तुकाराम, रामराव काय असेल तर तुम्ही लगेच आपसूक तुकाराम आंबोळेच्या नावावरती टिक करणार आणि तुम्हाला तो 1 मार्क मिळणार आणि तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करणार. हे कसं झालं? बलिदान दिला. याचा अर्थ असा नाही की सर्वांनी बलिदान दिलं पाहिजे, तर याचा अर्थ एकच बनतोय की आपलं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जर आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर हे जग आपल्याशी नमन करायला बसलंय. त्यांना युनिक माणसं पाहिजे. आज संस्काराची जोड लोकांच्या हात नाही. आज 10वी 12वी पास झालं तर मुलग्याला वाटतं मी बरंच काय मिळवलं. काही नाही. तुम्ही शून्य आहात. जोपर्यंत तुमचं परमोच्च आनंद, तुमचं पॅशन जोपर्यंत तुम्ही जपत नाही तोपर्यंत तुम्ही मोठे होत नाही. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आज आपल्या कमांडंट साळी साहेबांनी मला इथे चान्स दिला बोलायचा. त्याचबरोबर आपले दौंड साहेबांचा मला काल फोन आला. त्याचबरोबर आपले राठोड साहेब आहे, तिकडे कोणतर राठोड साहेब आहेत, त्यांची मला भेट झाली.
त्यांनी चांगला पाहुणचार केला, त्याबद्दल मी त्यांचा आभार पण मानतो. आणि आज मला 100% खात्री झाली की 19व्या शतक इंग्रजांचं होतं, 20व्या शतक हे अमेरिकेचं होतं, कारण अमेरिकेत टेक्नॉलॉजी जास्त आली. पण 21व्या शतक हे फक्त भारताचं असणार आहे, कारण तुमच्यासारखे तेजोमय जवान या भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत. त्यामुळे येणारा इतिहास हा भारताला सर्वोच्च देश म्हणून गणला जाणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय भारत. मी लास्टला एक घोषणा देणार आहे. तुमचा आवाज मोठा आहे का माझा बघायचा आहे मला. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. थँक्यू सो मच. जय हिंद.